नमस्कार बघतांनो. आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत जो तुमच्या आणि माझ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठा गतिरोधक आहे. हा एक असा शत्रू आहे जो डोळ्यांना दिसत नाही, पण तो आपल्या चांगल्या चांगल्या नात्यांचा आणि पुण्याचा क्षणात कोळसा करून टाकतो. तो शत्रू म्हणजे अहंकार, म्हणजेच माणसाचा मीपणा. आणि त्यावर विजय मिळवून देणारे सर्वात मोठे दैवी शस्त्र म्हणजे नम्रता. विचार करा, माणसाला कशा कशाचा अहंकार असू शकतो. पैशाचा अहंकार, सुंदर रूपाचा अहंकार, उच्च शिक्षणाचा अहंकार आणि अधिकाराचा अहंकार. आणि सगळ्यात भयानक म्हणजे मी किती मोठा ज्ञानी आहे किंवा भक्त आहे, हा परमार्थाचा अहंकार. महाराज नेहमी म्हणायचे की इतर सर्व अहंकार प्रपंचात नडतात, पण ज्ञानाचा आणि भक्तीचा अहंकार थेट परमेश्वर प्राप्तीत आडवा येतो. जगातली सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे स्वतःला शून्य करणे, स्वतःचा मीपणा रामाच्या चरणी विसर्जित करणे. आज अनेक लोक विचारतात, महाराज आम्ही रोज पूजा करतो, दान करतो, तरी आमच्या मनात शांती का नाही? घरात कटकटी का आहेत? याचे उत्तर एकच आहे, तिथे तुमचा अहंकार जागा आहे. जिथे मी असतो तिथे राम कधीच नसतो. जोपर्यंत मनातील हा ताठरपणा संपत नाही तोपर्यंत देवाची कृपा लाभत नाही. भक्तांनो, साक्षात परब्रह्मस्वरूप श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दरबारात एकाहून एक मोठे विद्वान, पंडित आणि श्रीमंत लोक यायचे, पण जोपर्यंत तो आपला अहंकार मठाच्या दाराबाहेर ठेवून आत येत नव्हते तोपर्यंत महाराजांची दिव्य दृष्टी त्यांच्यावर कधीच पडत नसे. महाराजांनी अहंकाराचे काय स्वरूप सांगितले आहे आणि नम्रतेचे काय महत्त्व सांगितले आहे, यावर त्यांनी दिलेला एक अद्भुत दृष्टांत आज आपण या विशेष व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. भक्तांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की अहंकार माणसाला कसा आणि कुठे पकडतो. महाराज आपल्या प्रवचनात सांगायचे, अरे हा अहंकार मोठा चतुर आहे. तो वेगवेगळ्या रूपाने तुमच्या मनात शिरतो. तुम्ही जेव्हा म्हणता की मी खूप नम्र आहे, तेव्हा त्या नम्रतेचाही मनात एक सुप्त अहंकार जन्माला आलेला असतो. संसारात दोन प्रकारची माणसे असतात. एक ज्यांच्याकडे पैसा सत्ता असते, ते गर्वाने ताठ चालतात. दुसरे जे बिचारे गरीब असतात, पण त्यांच्या मनातही एक सुप्त अभिमान असतो. अहंकार माणसाचे दोन मोठे नुकसान करतो, जे आज आपण आपल्या समाजात प्रत्येक पावलावर दिसते. एक, नात्यांचा नाश. आज समाजात पतीपत्नीतील वाद, भाऊभावंडातील भांडणे किंवा सासूसुनेमधील कटकटी याच्या मागे पैशाचा प्रश्न नसतो, तिथे फक्त अहंकाराचा प्रश्न असतो. मी आधी का बोलू, मी का झुकू, हा मीपणा नात्यांचे सुंदर गोकुळ एका सेकंदात उद्ध्वस्त करतो. महाराज म्हणतात, जे नाते टिकवण्यासाठी झुकायला तयार असतात ते रामांना प्रिय असतात. 2, परमार्थात अडथळा. तुम्ही किती माळा जप केला, तुम्ही किती उपवास केले, याने देवाला काही फरक पडत नाही. जर जप करताना मनात विचार असेल, बघा मी किती मोठा साधक आहे, तर तो जप रामापर्यंत पोहोचत नाही. महाराज म्हणतात, रामाला कोरडे आकडे नकोत, त्याला अहंकाराचा बळी हवा असतो. भक्तांनो, माणसाच्या मनातील अहंकार नक्की कसा असतो आणि तो माणसाचा घात कसा करतो हे समजावण्यासाठी महाराज आपल्या एका प्रवचनात एक सुंदर रूपक सांगायचे. महाराज म्हणायचे, अरे निसर्गात हिरा आणि कोळसा दोन्ही एकाच मूळ तत्वापासून बनलेले आहेत, पण एकाला जगातील सर्वोच्च मूल्य आणि आदर मिळतो, तर दुसरा मात्र फक्त जळण्यासाठी किंवा पायदळी तुडवण्यासाठी वापरला जातो. माणसाच्या मनाचेही तसेच आहे. विचार करा, कोळसा काळा असतो, त्याला आपण हाताळले की आपले हातही काळे होतात. तो जेव्हा जळतो तेव्हा इतरांना उष्णता देतो, पण स्वतः संपून जातो. माणसाचा अहंकार हा हुबेहूब या कोळशासारखा आहे. अहंकारी माणसाच्या संपर्कात जो कोणी येतो त्याचे मन दुखावले जाते, म्हणजेच त्याचे हात काळे होतात. अहंकार मनात जळत राहिला की तो माणसाची शांतता, त्याचे पुण्य आणि त्याची चांगली नाती जळवून खाक करतो. अहंकारी माणूस नेहमी कोळशासारखा ताठ असतो. त्याला वाटते की माझ्याशिवाय कोणाचे काहीही चालणार नाही. आता हिऱ्याकडे पहा. हिऱ्याला जेव्हा पैलू पाडले जातात तेव्हा तो अत्यंत तेजस्वी दिसतो, पण हिऱ्याचे खरे वैशिष्ट्य काय? तो स्वतःवर पडणारा प्रकाशाचा किरण कधीच स्वतःकडे कोंडून ठेवत नाही. तो प्रकाश त्याच्यातून आरपार निघून जातो आणि चहूकडे पसरतो. महाराज म्हणतात, जो भक्त नम्र होतो तो या हिऱ्यासारखा बनतो. त्याच्यावर जेव्हा रामाची कृपा होते तेव्हा तो म्हणत नाही की हा मी चमत्कार केला. तो नम्रपणे म्हणतो, हा प्रकाश माझा नाही, हा तर माझ्या रामाचा प्रकाश आहे. मी तर फक्त एक माध्यम आहे. कोळशाला स्वतःचा रंग बदलता येत नाही, तो कायम काळाच राहतो, पण हिरा मात्र प्रकाशाने उजळून निघतो. माणसाने कोळशासारखे ताठ आणि काळे राहण्यापेक्षा हिरासारखे पारदर्शक आणि नम्र व्हावे.
तरच रामाचे चैतन्य तुमच्यातून जगासमोर प्रकट होईल. महाराजांनी दिलेला हिरा आणि कोशाचा धडा आज आपल्या प्रपंचात किती महत्त्वाचा आहे याचा विचार करा. आज आपल्या घरात शांती का नाही? कारण पती आपल्या अहंकारात ताठ आहे, पत्नी आपल्या अभिमानात ताठ आहे, मुले आपल्या शिक्षणाच्या वर्गात ताठ आहेत. घरात कोणीही हिरासारखे पारदर्शक होऊन स्वतःला झुकवायला तयार नाही. प्रत्येकजण कोशासारखा काळा अहंकार धरून एकमेकांना जाळायला निघाला आहे. आणि मग आपण म्हणतो नात्यात प्रेम उरले नाही. महाराज प्रवचनात खूप सुंदर गोष्ट सांगायचे. अरे, प्रपंचात जर सुखी व्हायचे असेल तर 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. पहिली म्हणजे सहन करणे आणि दुसरी म्हणजे माफ करणे. पण सहन करायला आणि माफ करायला मनात अथंग नम्रता असावी लागते. ज्याच्या मनात अहंकार असतो तो कधीच सहन करू शकत नाही. त्याला वाटते मी का ऐकून घेऊ, माझी काय लायकी कमी आहे का? तरुणांनो आणि पालकांनो, जेव्हा घरात 2 व्यक्तींमध्ये वाद होतो तेव्हा जो आधी झुकतो, जो आधी सॉरी म्हणतो तो लहान होत नाही. उलट त्याची पात्रता महाराजांच्या नजरेत खूप मोठी आहे. झुकणे म्हणजे पराभव नव्हे, तर झुकणे म्हणजे समजूतदारपणा आहे. झाडाच्या ज्या फांदीला गोड फळे लागतात ती फांदी नेहमी जमिनीकडे झुकलेली असते आणि जी फांदी सुकलेली असते ती गर्वाने ताठ उभी असते आणि वाऱ्याच्या एका झोताने मोडून पडते. तुम्हाला सुकलेले लाकूड बनायचे की फळांनी भरलेली नम्र फांदी हे तुम्हीच ठरवा. आता अनेक भक्त विचारतील, महाराज अहंकार वाईट आहे हे आम्हाला समजते, पण तो मनातून सहज जात नाही. मग या अहंकाराचा नाश कसा करावा? यावर श्री गोंदवलेकर महाराजांनी कलियुगातील माणसासाठी अत्यंत सोपा आणि हमखास चालणारा तोडगा दिला आहे. तो म्हणजे अखंड नामस्मरण. महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःच्या प्रयत्नाने अहंकार कधीच मारू शकत नाही, म्हणून एकच मारा. मनात रामाचे नाम घ्या. जेव्हा तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम म्हणता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की हे रामा, जे काही आहे ते तुझेच आहे, मी काहीच नाही. माझे घर तुझे, माझी मुले तुझी, माझा प्रपंच तुझा आणि हा देहही तुझा. जेव्हा माणूस सर्व काही रामाच्या चरणी सोडून देतो तेव्हा त्याच्या मनातील मीपणा हळूहळू वितळू लागतो. नामस्मरण हे मनासाठी एका साबणासारखे आहे. जो माणूस अखंड नामात राहतो त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच नम्रता आणि अद्भुत शांतता दिसते. त्याला मग कोणी अपमान केला तरी दुःख होत नाही आणि कोणी कौतुक केले तरी गर्व होत नाही. तो सुखाच्या आणि दुःखाच्या पलीकडे जाऊन रामाच्या आनंदात मग्न होतो. तर भक्तांनो, आपल्या गोंदवलेकर महाराजामृतवाणी या चॅनलवरील अहंकाराचा नाश आणि नम्रतेचे महत्त्व या विषयावरील महाराजांचा हा दिव्य उपदेश आणि हिराकोशाचा दृष्टांत तुम्हाला कसा वाटला? आजपासून तुम्हीही नात्यामध्ये आणि प्रपंचात नम्रतेचा स्वीकार करणार आहात का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आजचा हा व्हिडिओने तुमच्या अंतरात्म्याला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता एक लाईक नक्की करा. आपल्या मनातील सर्व अहंकार महाराजांच्या चरणी समर्पित करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता मी शून्य, माझा राम पूर्ण किंवा श्रीराम जय राम जय जय राम लिहून आपली हजेरी आवर्जून लावा. महाराजांचे असेच प्रपंच सुकर करणारे आणि मनाला शुद्ध करणारे प्रबल विचार नियमितपणे सविस्तर ऐकण्यासाठी आपल्या गोंदवलेकर महाराजामृतवाणी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. हा मोलाचा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांशी व्हॉट्सॲपवर नक्की शेअर करा. बोला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.